नाशिकमधील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पोलीस अधिकारी आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। संपूर्ण मार्गाची पाहणी करून अडचणींसंदर्भात नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली। डीजे संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आवाजाची मर्यादा ठेवावी असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना केलंय। आज जी विसर्जन मिरवणुकीची पाहणी करण्यात आलेली आहे, तर या पाहणीमध्ये MSCBचे अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी सोबत घेतलेले आहेत। कुठल्या ठिकाणी बॅरिकेडिंग करायचं आहे, कुठल्या ठिकाणी तारांच्या अनुषंगाने काही अडथळे आहेत का, हे सर्व आज आयडेंटिफाय केलेले आहेत। अगोदर देखील आयडेंटिफाय केलेले होते, त्यातलीच बरोबर जवळजवळ 80% कामं झालेली आहेत। काही थोडीफार कामं राहिलेली आहेत, ती आज या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये ते पूर्ण करून घेणार आहेत। म्हणजे गणेश मिरवणूक ही कशा पद्धतीने शांततेने आणि विना अडथळा पुढे सरकेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। तर याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते पाहणी करतायत। संपूर्ण गणेश विसर्जन मिरवणुकीचा जो मार्ग आहे त्या मार्गाची हे सगळे अधिकारी हे पाहणी करतायत। खरं तर याच मार्गावरून गणेश विसर्जन जे आहे ते मिरवणुका निघतात आणि याच मार्गाची हे सगळे अधिकारी आज पाहणी करताना आपल्याला बघायला मिळते। काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडून देऊ एक अशा पद्धतीचं माहिती जी आहे त्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आणि गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जे नंबर असतात म्हणजे खरं तर त्याही नंबरवरनं काही वाद आहेत। या सगळ्या वादावरती आज एक हे बैठकीचं जे आयोजन केलेलं आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।